नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आपण गावी चालले गावी. तिथे माझं ओ माय विच आणि विरेन आहे आणि शिव शिव आहे आणि ही आमची पॅक दाखव बरं. हे आमची पॅक दिसत्या हा ना ठीक आहे. तर आम्ही गावाला चाललोय आणि हे सगळं ठेवतात. तर माझ्या फ्रेंडची तर माझे फ्रेंड आहे तो आणि मला माझ्या फ्रेंडची आले आठवण येते म्हणून मी जातच नव्हतो. तर आज आम्ही ना घरी चाललोय सुट्टीला. तर आता तुम्ही सगळे म्हणत असाल हे सारखेच जाते. आता आणायचे एक्झाम पण खतम झाले आणि आम्ही आज सुट्टीला चाललोय. म्हणजे मी आणि अनया आज फक्त आता जाणार आहे आणि हिचे पप्पा उद्या सकाळी येतील गाडीवरून. कारण की सामान आमच्याकडे भरपूर झालं आहे, त्यामुळे आम्ही दोघे आता ट्रॅव्हल्सने चाललो आहे. ऊन भरपूर आहे आणि सामान जास्त असल्यामुळे गाडीवर इतकं सामान नाही येणार, त्यामुळे मग आम्ही आता दोघी ट्रॅव्हल्सने जाऊ. आणि तर चला बघूयात आमचा प्रवास. माझं स्कूल खतम झालं. 2 दिवस सुट्टी आहे आणि मी गावाला जा. आई मला तिथे बसायला आणि ते शिवा मी बसवणार मम्मी आट्टू बसवणार तिची. हा तुला शिवला मला चावायला लय आवडते, म्हणजे असं असं गोड आहे ना, त्यामुळे सारखं चावतोय मी त्याला. त्यामुळे ती तशी म्हणायला लागल्या. तर चला बघूयात. खूप एक्सायटेड आहे मी जास्त. शिव इथून मागे ना सारखं मारे लागती. गप तू. सॉरी नमस्कार. तर ना इथून मागं कसं असायचं की अक्षय, सायली आणि मम्मी पप्पांना भेटायचे एवढं असायचे. पण आता ह्यावेळीपासून कसं झालं आहे, शिव झाल्यापासून जास्त शिवसाठी एक्साइटमेंट असतात. त्यांना तर भेटायचंच असतं, पण जास्त शिवला भेटायची इच्छा आहे. तर चला उद्या आपण शिवला भेटायचं. तर चला बघूया आमचा हा प्रवास कसा होतो. बाय. तर आम्ही चाललो होतो. मग त्या खालच्या म्हणजे आमच्या दीदी आहेत, त्या काय बोलल्या की तू काय जेवण बनवू नको, मी जेवण देईन. मग त्या साऊथ साईडच्या असल्यामुळे त्यांनी आम्हाला इडल्या आणि डोसे बनवून दिले होते. तर आम्ही जेवण नाही केलं आणि 2 अशा चटण्या दिल्या होत्या. त्यांच्याकडच्या इडल्या खूप छान असतात, त्या बनवतात ही छान, कारण तिकडच्याच असल्यामुळे त्या. आणि इडल्या पण तुम्ही बघू शकता एकदम अशा मस्त अशा फुलल्या होत्या. स्पंजी पण खूप छान झाल्या होत्या आणि याच्या रिॲक्शन वरून तुम्हाला समजतच असेल, तिला खूप आवडतात त्यांच्या इडल्या. आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही म्हणजे माझी ट्रॅव्हल्स होती 10 वाजता, तर आम्ही चाललो आता. तर झाडं पण खालीच ठेवली, कारण मग त्या दीदी म्हणल्या मी पाणी घालू. आणि जाता जाता आता आम्ही निगडीतून बसणार होतो ट्रॅव्हल्सने. तर असा प्रॉब्लेम झाला की ट्रॅव्हल्स होती 10 वाजता आणि आम्ही 9:15 तर घरातून निघालो आणि इतक्या लवकर आलो. 10 वाजता त्यांनी टायमिंग दिलं होतं. इतक्या लवकर आलो म्हणजे 15 मिनिटात आम्ही पोहोचलो सुद्धा तिथे. आणि आम्ही लवकर इतक्या घेऊन आला. म्हटलं की ट्रॅफिक असेल, सामान जास्त आहे आपल्याजवळ, आपण हळूहळू जाऊया म्हणजे 10 वाजेपर्यंत पोहोचू. सांगा निगडी आणि देहरोडी यामध्ये डिस्टन्स किती आहे. 15 मिनिटात आम्ही पोहोचलो. शिस्तातच गेलो तरी पण 15 मिनिटात पोहोचलो आणि हा इतक्या लवकर घेऊन गेला. त्यामुळे अनया खूप बेचैन झालेली. तिला म्हणजे असं वाटत होतं की कधी जायचं, गाडी कधी येणार, कारण भरपूर साऱ्या ट्रॅव्हल्स जात होत्या आणि आमच्या ट्रॅव्हल्सचा काय पत्ताच होता. त्यामुळे तिचं म्हणजे रडगाणं चालू झालं की मला जायचंय. तुम्हाला सांगतो लिटरली 10चे 10:30 झाले तरी गाडीचा पत्ता नव्हता. आणि हा माणसाला स्वतःलाच म्हणजे हसू यायला की इतक्या लवकर आलो. त्याला पण वैताग आला बसून बसून.
आणि फायनली आमची ट्रॅव्हल्स आली. आम्ही बुक अशोका ट्रॅव्हल्स केली होती. मेसेज आम्हाला सना ट्रॅव्हल्सचा आला आणि आली गाडी पवनची. तर असं काहीसा हा त्यांचा घोळ मला काही समजला नाही आणि आम्ही बसलो गाडीमध्ये. तर हा गाडी सुटेपर्यंत थांबला होता आणि पप्पाला बघून मला आणायचं चाललेलं की पप्पा तू नको जाऊ, तू पण ये असं. आणि माझ्यासोबत नेमके काय घोळ होत होते ते समजलं नाही. काय झालं, मी किनीटोल नाक्याजवळ आल्यावर पप्पांना फोन करायचो न्यायला या म्हणून. आणि यावेळी काय माहिती काय झालं, झोप लागली आणि डायरेक्ट तावडे हॉटेलला आल्यावर त्या ड्रायव्हरने उठवलं की चला तावडे हॉटेल आलं. मग मी पप्पांना फोन केला, तर मग आम्ही उतरलो. मग भरपूर वेळ आम्हाला थांबायला लागलं कारण मग पप्पांना फोन केल्यानंतर पप्पा आले आणि उजाडलं सुद्धा होतं. एक तर जाताना पण आम्ही लवकर गेलो ट्रॅव्हलसाठी आणि उतरलो लवकर, असा ह्यावेळी सगळा घोळ झाला. मग पप्पा आम्हाला न्यायला आले, पण असा प्रॉब्लेम झाला की बॅग मोठी असल्यामुळे ना गाडीवर बसतच नव्हती, त्यामुळे आम्हाला पुन्हा ऑटो करावी लागली. तर असे काहीसे हे घोळ येताना झाले. आणि फायनली अनया शिवला भेटली. तर शिव पण खूप खुश होता आणि अनया पण खूप खुश होती. शिव टाटा बाय. त्यानंतर हा पण आला, हा गाडीवरून आला होता. सकाळी 5ला निघला, 10च्या आसपास हा पोहोचला सुद्धा. आणि खुश झाली आणि शिव पण खुश झाला, त्याला जास्त आवडतो मामा. तर पप्पाने आणण्यासाठी किंडर जॉय आणलं होतं, त्यातून हे मस्त खिलौना निघाला, मला खूप आवडला. अरे मी न्यायला तुझी तुला मी न्यायला तुझा खोट नाही मी म्हणलं. हो काय बोलत नाही ते राहू दे, आता राहणारच आहे की महिनाभर. नाही नाही रड्डी रड्डी शिकू पाहिजे पप्पा आता आम्हाला सासरी जायचं होतं, तर आण्याचं रडू चालू झालं. तिला यायचं नव्हतं आमच्यासोबत, दरवेळेच असतं तिचं. मग कसं तर समजावून आता आम्ही सासरी आलो. तर असा काहीसा हा आमचा प्रवास झाला. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे, बाय.